मी काँग्रेस सोडणार नाही असं ठामपणे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितलं। आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांना भाजप फेकून देईल असं प्रत्युत्तर यशोमती ठाकूर यांनी रवी राणांना दिलंय। मध्ये बोलले होते की मला या दिवशी तिकीट पाहिजे। इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे। पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशा ते सटकलं। पण आता येणारी जी परिस्थिती आहे, बिहारमध्ये त्या ज्या फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यामध्ये नगर अध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही। सगळे उमेदवार मुस्लिम आहे। मुस्लिम उमेदवार शोधू त्यांना काँग्रेसवर लढावं लागून आलं। अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की यशोमतीताई ठाकूर या भाजपमध्ये दिसतील। तुम्ही जी गुंडागर्दी दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाहीये। आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा नवनीत राणाच्या खुट्याले बांधलेला आहे, हा विषय आहे। आता तुम्ही म्हटला काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी म्हटलो पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।